मागच्या काही दिवसापूर्वी मी व्हिडिओ वगैरे सोडले होते. तर आज म्हणजे खूप लोकांचे मला अशा कमेंट्स होत्या की ताई तुझ्या पप्पाला काय झालं, तुझे पप्पा चांगले होते, मग त्यांना अचानक कशा पद्धतीने त्यांचं काय झालं काय नाही, का त्यांचं दुखलं, का त्यांच्यासोबत ॲक्सिडेंट झाला, अशा खूप खूप जास्त कमेंट्स होत्या. आणि त्याच्यात काही कमेंट्स अशा पण होत्या की ज्या म्हणजे पूर्ण माझ्या मनाला लागल्या आणि म्हणून मला आज व्हिडिओ बनवायला लागला. तर काही कमेंट्स अशा पण होत्या की ताई तुम्ही व्ह्यूजसाठी वगैरे करतात, बट व्ह्यूजसाठी वगैरे तसं काहीच नाही आहे वगैरे. कारण की त्या गोष्टीवरती ती गोष्ट झाली, त्याच्यात मी किंवा माझी अख्खी फॅमिली आम्ही आणखी खूप शॉकमध्ये आहे, खूप सदम्यामध्ये आहे, म्हणजे शॉकमध्ये की आम्हाला समजत नाही. असं वाटतं की आणखीन एक स्वप्नच आहे, पप्पा इथे असतील तिकडे असतील, असं आमचे जे पूर्ण स्वप्नासारखं वाटतं आहे. आणि त्याच्यात मला एवढ्या कमेंट्स आल्या, एवढं हे झालं मला, तर म्हटलं चला फायनली व्हिडिओ बनवून टाकू. तर आपले शेवटचा जो झाला आपल्या 24 तारखेला एंडिंग झाली, लाईव्हची वगैरे मी घेतली होती. तर 25 तारखेला एकादशीच्या रोजी माझे पप्पा आमचं जे गावातलं शेत होतं तिथे ते दारे धरत होते. तर दारे धरता धरता त्यांच्या पायाला चावलं काहीतरी, त्यांना समजलं नाही त्यावेळेस काय चावलं काय नाही त्यांच्या पायाला, त्यांना काहीच कळलं नाही. तर मग त्याच्यानंतर ते तुरंत म्हणजे लवकरच तिथल्या जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये गेले. आणि त्यावेळेस माझी आजी आजोबा कोणीच नव्हते घरी. तुम्ही बघितला असेल त्यांचा शेवटचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे याच्यावरती चॅनलवरती, पण शेवटचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्यांचा. तर पप्पा त्यावेळेस तिथे गेल्याच्या नंतर त्यांच्या पायाला चावलं. तर आम्हाला खूप म्हणजे थोडंसं 15-20 मिनिटाच्या नंतर समजलं की ॲक्च्युली त्यांना चावलं काय, त्यांच्या पायाला झालं काय होतं. आणि ज्यावेळेस त्यांना चावलं होतं त्यांना पण नव्हतं समजलं ही गोष्ट की त्यांना काय झालं काय नाही. तर ज्यावेळेस ते गावातल्या छोट्या म्हणजे जो छोटा हॉस्पिटल आहे तिथे गेले होते. तर त्यानंतर माझ्या भावाला बोलवण्यात गेलं. तर मग मी पण गेले होते सोबत, कोणीच नव्हतं घरी, माझी एक चुलता होती सोबत. तर आम्ही गेलो सगळे, पटकन बघितलं. पण पप्पाला माझ्या तिथे उलटी वगैरे झाली. तर त्यांना सर्पदंश झालता, म्हणजे त्यांना सर्पदंश झालता त्यांच्या पायाला. तर त्यांचा ॲक्सिडेंट वगैरे, त्यांचं दुखणं वगैरे असं काहीच नव्हतं. ते एकदम नीट होते, एकदम चांगले होते. माझ्या व्हिडिओजमध्ये खूप तुम्ही बघितलं असेल. आणि सगळ्यात जास्त म्हणजे एकदम सपोर्टिव्ह पर्सन होते माझ्या लाईफमध्ये, ज्याने की यूट्यूबला मला खूप म्हणजे खूप लोकांच्या क्रॉस जाऊन मला यूट्यूबला सपोर्ट वगैरे केला होता त्यांनी. आणि जसं की आम्हाला आणखीन आमची पूर्ण फॅमिली पूर्ण शॉकमध्ये, तर मला व्हिडिओमध्ये पण समजत नाही की काय बोलायला पाहिजे काय नाही. तसं मला आठवतं आहे, तसं आता जसं मी समजते तसं मी बोलते. कारण की हा व्हिडिओ बनवणं माझ्यासाठी खूप गरजेचं होतं. कारण की अशा काही कमेंट्स येत होत्या की त्या समजत पण नव्हत्या की काय कमेंट्स, लोक काही पण कमेंट्स करायचे. त्यासाठी हे बनवणं माझ्यासाठी खूप हे आहे. आणि हा विश्वास आम्हाला पण बसत नाही आहे की पप्पा नाही आहे म्हणून, आता हा विश्वास आम्हाला पण बसत नाही. तसं खूप लोकांना जे माझे यूट्यूबर आहे, सबस्क्रायबर आहे, त्यांना पण बसत नाही आहे. बट हा खूप मोठा एक धक्का आहे आणि माझ्या फॅमिलीसाठी आणि माझ्यासाठी खूप मोठा धक्का आहे. तर मी सगळ्यात घरातली मोठी मुलगी आहे, मला 2 भाऊ आहेत. तुम्ही बघितले असेल व्हिडिओजमध्ये, कधी येत नाही. आणि यूट्यूब मी कधी कंटिन्यू करेन, किती दिवस लागते हे सांगू शकत नाही. केलं तर लवकर पण करेल, नंतर पण करेल. कारण की यूट्यूब म्हणजे हे माझ्या पप्पाचं स्वप्न होतं. पप्पाने खूप लोकांच्या विरुद्ध जो मला यूट्यूबला सपोर्ट केला होता, त्याच्यामुळे मी अक्षरशः खूप खचलेले आहे सध्याला. समजत पण नाही की काय करायला पाहिजे काय नाही, असं डोकं चालत नाही सध्याला. जशी हे होईल तसं मी तुम्हाला तुमच्यासमोर येईल, लाईव्हला पण येईल, सगळ्या गोष्टी करेन. बट मला थोडासा टाईम द्या आणि थोडेसे थोडेसे सावरा. कमेंट करताना थोडासा विचार करून करा की कोणत्यावरती काहीतरी प्रसंग आहे. तर ही गोष्ट तर क्लिअर झाली, माझ्या पप्पाचं काहीच चुकत नव्हतं, काहीच नव्हतं. सर्पदोष झाला, अति कशाने झालं काय झालं, आम्ही खूप अचानक गोष्ट झालेली आहे. पूर्ण 15 ते 20 मिनटात खेळ झाला होता. मी स्वतः त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये होते. खूप अशी म्हणजे शॉकची गोष्ट आहे की आम्ही बोलू पण नाही शकत त्याच्यावरती, माझी फॅमिली वगैरे. पण खूप हिंमत करून आणि खूप हे करून मी आज इथे बोलवण्याचा प्रयत्न केला. जर मला जसं बोलता आलं तसं मी बोललेले. कारण की सध्याला माझी कंडिशन नाही, काहीच बोलायची कंडिशन नाही आहे. तरी पण म्हणजे एखादा शब्द जर माझ्या पण चुकला असला तर माफी असावी. आणि यूट्यूबचं कसं काय होईल पुढचं मी तुम्हाला थोड्या दिवसात कळेल, ठीक आहे.